नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तसेच माथाडी संघटनेचे संयुक्त सरचिटणीस आणि कोपरखैरणेमधील धडाडीचे कार्यसम्राट व प्रभाग क्रमांक 12चे सन्माननीय नगरसेवक श्री रविकांतजी भगवान पाटील यांची नवी मुंबई महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा व मलनिस्सारण समितीच्या सभापतीपदी दुसऱ्यांदा नियुक्ती करण्यात आली आहे। त्यांच्या या नियुक्तीमुळे कार्यकर्ते व नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। रविकांतजी पाटील हे नेहमीच जनतेच्या प्रश्नांबाबत तत्पर राहणारे, विकास कामांना प्राधान्य देणारे आणि सर्वसामान्य नागरिकांशी जिव्हाळ्याचे नाते जपणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात। भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्यांनी कोपरखैरणे परिसरात विविध विकास कामे, पाणीपुरवठा तसेच नागरी सुविधांबाबत सातत्याने पाठपुरावा करत अनेक कामे मार्गी लावली आहेत। त्यामुळेच त्यांच्या कार्यक्षमतेवर विश्वास ठेवून ही महत्त्वाची जबाबदारी पुन्हा एकदा त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे। या प्रसंगी ठाणे लोकसभेचे माननीय खासदार श्री संजीवजी नाईक साहेब, नवी मुंबई महानगरपालिकेच्या सन्माननीय महापौर सौ सुजाताताई पाटील तसेच इतर समित्यांचे सभापती व नगरसेवक उपस्थित राहून त्यांचे अभिनंदन केले। रविकांतजी भगवान पाटील यांच्या पुढील काळात नवी मुंबई शहरातील पाणीपुरवठा व मलनिस्सारण व्यवस्थेला अधिक गती मिळेल असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे। रविकांतजी भगवान पाटील यांना या महत्त्वपूर्ण जबाबदारीबद्दल मनपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी संदेश पाटील, नवी मुंबई।